नमस्कार मित्रांनो, आज मी आलो आहे मालवणमध्ये. मालवण फेमस आहे इथल्या निळाशार समुद्र किनाऱ्यांसाठी. तर त्याच समुद्रात उड्या मारायला म्हणजेच वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करायला आपण मालवणला आलो आहोत. इथे आल्यावर कुठे राहायचं, वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी कुठे करायच्या आणि इथली जीवनशैली तसंच इथला मार्केट सगळं काही तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे. जर तुम्ही पण मालवणला यायचा प्लॅन करत असाल तर नक्की हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. यात मी तुम्हाला इथले होमस्टेची प्राईस आणि इथल्या वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीचे रेट सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गुड मॉर्निंग मित्रांनो. बघा आपली सकाळ झालेली आहे. मस्तपैकी नाश्ता आलेला आहे. नाश्त्यात बघा पोहे आणि बघा रेडी पण आहे. आम्ही चाललो गाईज फिरायला मालवण. आमचं एक ड्रीम जे आम्ही आज अचीव करणार आहे. मस्तपैकी आज सगळे आम्ही राईड पण करणार आहे. फुल एकदा तुम्हाला त्याचा जोश पॅकेज मी तुम्हाला सांगतो. इथे येऊन तुम्ही बुक करा वाटलं तो पॅकेज पण. तुम्हाला आम्ही डिटेल्स पण देऊ. सगळ्यांना देतो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये. कडक नियोजन, परफेक्ट कार्यक्रम झालेला आहे. बरोबर. सगळ्यांचे आउटफिट बघा तुम्ही. चला आता हे बघा पोहे बघा गाईज. तुम्ही बघा पोह्यावर मस्तपैकी नारळ खोबरा टाकलं बघा मस्त. भूक लागली आता. चला हे आता फटाफट आणि मग डायरेक्ट आता आपण सगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत त्यात दाखवू. हे बघा इथे तुम्हाला जे जे पाहिजे ते सगळ्यांचे रेट इथं लिहिलेले आहेत. काय पाहिजे ते इथून तुम्ही मागू शकता. इथे सगळ्यांचे रेट आहेत. बघा रात्री आपल्याला या होमस्टेचा व्ह्यू नाही भेटला. आता बघून घ्या बघा. शीतचंद्र हे बघा तुम्ही व्ह्यू बघून घ्या. शीतचंद्र होमस्टेला आणि मस्त सुविधा गेस्ट हाऊस समजू शकता त्याला. इथे एकदम अप्रतिम सुविधा आहे. बघा अवेलेबल विजिट करू शकता तुम्ही. एकदम डिसिप्लिन इथे राहायला भेटतं. एकदम प्रॉपर सगळं माणसं आहे. काही ते नंतर आपण प्रमोशन नंतर करू. हे बघ तुम्ही बघून घ्या. रात्री सगळं आपल्याला बघायला नाही भेटला. नारळीची झाडं जशी काय कोकणामध्ये प्रॉपर आलेलो आहे आम्ही. प्रॉपर आता मालवणात आलेलो आहे. आता या ना तुम्ही. बघा इथून जायचं आपल्याला. बघा सगळे येतात मागून. काय बोलतो झोपण्या झाले. एवढं भारी थंड लागत होतं ना कालची एसी मस्त. चला आपण जाऊया आता. मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहोत दांडी बीचवर वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करायला. पण त्याआधी तुम्हाला दाखवतो की माझ्यासमोर काय आहे. बघा महाराष्ट्राची शान सिंधुदुर्ग किल्ला आणि इथे बघा इथे आहे पद्मदुर्ग किल्ला. आणि इथेच आपल्याला आता वॉटर ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत. त्यानंतर आपण जाणार आहेत तारकर्ली बीचला. तिथे पण आपल्याला एन्जॉय करायचं आहे. सो तुम्ही आता बघत राहा. आजच्या ब्लॉगमध्ये खूप जास्ती मजा येणार आहे. आणि वरून मला सगळं मी दाखवेल. पण आता ॲक्टिव्हिटी करायला गेलं की तिथे मी कॅमेरा घेऊनच जाईल. सो बघत राहा. हे बघा आपण हा सिंधुदुर्ग किल्ला बघून ना असं एवढं प्राऊडची फिलिंग येते ना. असं बघून खूप भारी वाटतो. तुम्हाला असं म्हणजे आपण सांगू शकत नाही. आपण जेव्हा आपण आपले गड किल्ले बघतो ना खूप असं मनाला खूप भारी वाटतं. तुम्ही आता तेच समोर असा सिंधुदुर्ग बघत इथे उभा राहिलेलो आहे कधीपासून. सो आता आम्ही आलेलो आहे दांडी बीचवर वॉटर ॲक्टिव्हिटी करायला. आहे बघा वॉटर ॲक्टिव्हिटी ते चालू आहे. त्यासाठी आम्ही बघा लाईफ जॅकेट घालून घेतलं आहे. हा लाईफ जॅकेट आमची लाईफ असेल का याची गॅरंटी काय नाही. पण तरी पण आम्ही घालून ठेवलं. आणि बाकीचे आपले घालत आहेत तिथे लाईफ जॅकेट. सो मग आता आपण चाललो थोडा वॉटर ॲक्टिव्हिटी करायला. तुम्ही बघा. आणि माझा फोन पण मी घेऊन चाललो आहे माझ्या रिस्कवर. का तुम्हाला सगळं दाखवायला भेटलं पाहिजे. सो तुम्ही चॅनलला आपल्या सपोर्ट करा. ब्लॉग बघा लास्टपर्यंत. तुम्हाला आता एकूण एक मी व्ह्यू दाखवतो बघा असे भारी भारी. चला या. हे बघा आता सगळे आम्ही रेडी झालो आहे मस्तपैकी. चाललो आता डुबक्या मारायला. आता आम्ही एवढी धमाल करणार आहे ना. फक्त बाई तुम्ही बघत राहा आमचा व्लॉग. आम्ही काय करतो आणि काय नाही ते आमची पूर्ण आयटनरी तुम्ही बघा. चलो बाय. चलो बघा आपल्याला आता अशा ह्याच्यावर जायचं आहे मस्तपैकी. आणि मग नंतर एक बनाना राईड पण करायची. आता मी बघू फोन घेऊन जायचं ट्राय तर करतोय. फक्त पळायला नको बस. आम्हाला खूप भीती वाटते. मनामध्ये धगधग होतंय. बघूया फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करतोय. आम्हाला घाबरू होतंय.
भाई जम्पर निघाला बंपर बघू. हे बघा काका लोक बसलेले आहेत, सगळे सिनियर सिटीजन आहेत आणि ते आता मजा करायला आले. आता बघूया, बघितलं तुम्ही इथे कोणत्याही वयाचे कोणत्याही ड्रीम11 ची टीम चालली आहे. 11 टीम बघूया आपण. CSK टीम आहे ही, सगळे सिनियर प्लेयर आहेत. आता बघूया. हे बघा आपला भाऊ गेलेला आहे, आता एकटाच गेलेला आहे, आम्ही मागे राहिलोय. चला 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 चला. थांब थांब थांब. बोल बोल. मी एकदा आता घरी जातो, काय रिटर्न येत नाही. आता बघा. जा भाई जा, डायरेक्ट तू भाई अलिबाग मार्गे जा. जा भाई, मोहीम फतेह करून ये. अरे माझा फोटो काढ नाही का? अरे थांब, फोटो व्हिडिओ भाई त्याची. तो बघा कसला गेला बघा. आता फोटो काढ माझा. भाई व्हिडिओ निकाल रहा है. कसला लांब गेलाय. मागे थांबायचं. इकडे बस. पुढे बस. तू मागे जा, गाडी आहे. प्रेम इथे मध्ये. पुढे बस, पुढे पुढे. प्रेम पुढे बसतो. जरा पुढे घ्या ना. आपले हे बघा, याची झाली ना रिकॉर्डिंग. आता बंद मामा व्हिडिओ चालू झाली. व्हिडिओ चालू बनाना राईड बघा. आता ह्याची तर माझ्याकडे व्हिडिओ नाही निघाली, बंद झाला कॅमेरा बंद. बघूया बनाना राईड वरती एक्सपिरियन्स. बस पुढे सर, मागे सर. चष्मा भेटला भाई. एवढी मजा आली ना, माझा चष्मा पण पडला समुद्रात, पण भाईनी शोधला माझा चष्मा. एक नंबर भाई, एक नंबर. जर मी त्याची व्हिडिओ निघाली ना म्हणून, नाहीतर तो एकदम भारी एक्सपिरियन्स होता भाई. मस्त एक्सपिरियन्स होता. तुम्हाला पाहिजे तुम्ही बघा, तिथे खोल पाण्यात पण डुबून घेऊ शकता, पण तिथे नका जाऊ, रिस्क आहे थोडी. पकडा, तोंड खारा खारा झालाय आता. तोंड ना जाऊ दे, गेला लवकर. हा काढतोय. हे बघा, आता पाण्यात सगळ्यांचे चष्मे डुबलेले, सगळ्यांचे भेटले चष्मे. फक्त आपल्या माझा चष्मा चष्मा आपल्याला भेटले ना, तो तेच शोधतोय यार. सगळ्यांचे भेटले, माझा एक पडला. नजर लावली कोणतरी. भाई जाऊ दे. चलो चष्मा. चला आता जेटस्की. गाइस, मेरा भी चष्मा मिल गया भाई. तिकडे चले, जेटस्की जाएगा. बाइक राइडला नाही, नाहीतर जातील लगेच.
बघा आत्ता जेटस्की करून आलेत. कसं वाटलं काका? खूप छान खूप नवीन ऍडव्हेंचरस काहीतरी केलं असे इथे आणि जीवनात काहीतरी केल्यासारखं वाटलं. काहीतरी केल्यासारखं वाटलं. आज फील झालं. सो एक नंबर एक्सपिरियन्स होता आमचा आजचा. एकदम 3 राईड एकदम भारी झाल्यात. अजून 2 बाकी आहेत. हो नका मजा आली यार खरंच. पण असं वाटतं परत फक्त आपण टीव्ही मध्ये व्हिडिओ मध्ये बघितलेल्या गोष्टी पण आज स्वतः आम्ही करून ना खूप मस्त वाटते भावांनो. तुम्ही पण एकदा या आणि राईड्स करून बघा. भाई 2 राईड राहिल्यात त्या आता फटाफट आपण करून घेऊयात. त्याला पॅराग्लायडिंग आणि स्कुबा डायव्हिंगसाठी पुढे जायचं आहे खूप. बघा बऱ्यापैकी तिथे जायचं आहे. मग तिथून आपण आपला पॅराग्लायडिंग स्टार्ट करणार. चलो पॅराग्लायडिंग करायला ना भाई ते बघू कुठे घेऊन जातात. थेट समुद्राच्या खोल पाण्यात सिंधुदुर्गाच्या बाजूला ना चक्कर येऊन तर भाई डायरेक्ट तिथं गेला तर तिथून आपला ठाणा थोडाच मिनिटावर डायरेक्ट ठाण्याला पोहोचतो. अथांग सागराच्या मधोमध जाणार आहोत आम्ही एक्सपिरियन्स करायला काही गोष्टी. तर तुम्ही पण ह्या गोष्टीचा झिंगा, पापलेट, एक्सपिरियन्स सुरमई आम्हाला आता आमच्या जवळून इथून बघणार लवकरात आहे. लवकर येण्याचा प्रयत्न करा इकडे. बाय बाय. आम्ही जातो आता. तुम्ही पण या. हे बघा भाई बोट साठी आम्ही पळायला लागलो. ही जर बोट गेली तर आम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल. जर थांबलो ना आणि पायाला चक्के पण असे बसतात ना पट्टीवर धावते असं वाटायला लागले. बघा बोट फुल व्हायला आले. आता आमचे प्रयत्न आम्ही देतोय पूर्ण. पाय पाय भाजले. अशा प्रकारे आम्हाला बोट भेटलेली आहे. चला चला बसा पटापट. ना बसा पटापट. आमची पेमेंट पावती बघा विजू नानाच्या नावावर घेतले आम्ही. हे बघा आता आमचा इको टू याचा ट्रान्झिशन बघा बोटचा. चला आम्ही जातो मला विंडो बाकीच्या ऍक्टिव्हिटीज करायला. आम्ही चालू आता गोव्यात. बोटने बघा आता आपली नाखवा चालले मस्तपैकी हल्लू हल्लू. किसा बाय. सो आता आपला मेन ऍडव्हेंचर स्टार्ट. विदाउट जॅकेट बसला. कसा बसलाय? चला गाईस बघा बोटिंग चालू आहे. या बोटीने त्या बोटीमध्ये रेस करेल. हा बघा हे लोक स्कुबा डायव्हिंग करून आले. ते आपल्याला करायचं आहे आता. बघून घ्या व्ह्यू बघून घ्या इथे. बघा आम्ही आता सिंधुदुर्गाच्या समोरच आहेत. इथे आम्ही पूर्ण समोरच आम्ही सिंधुदुर्गाच्या. हटायला लागले. हळूहळू आता कापायला लागल्या. पाणी दाखव. पाणी बघा किती निळं पाणी आहे. निळं पाणी खाली किती खोल आहे का? हे आपलं मुंबईचं पाणी असं नाही. भाई हे स्कुबा डायव्हिंग बघायला तो असं इझी वाटतंय. म्हणजे आता जायचा विचार आलेला अशी धडधडी भरली ना मला. त्यांनी आम्हाला साईन सांगितले हे कम्फर्टेबल असं आलं की अनकम्फर्टेबल असं केल्यावरती बाहेर समजलंच नाही. आता आम्ही आत गेल्यानंतर काय करायचं ते समजत नाही. असं करायचं की असं करायचं. असं केलं तर सुंदर, असं केलं तर एकदम एक्सिलेंट. आम्हाला सगळ्यांना बघून घ्या. खाली जायचं फक्त हातपाय नाही मारायचे. जीव गेला तरी चालेल पण हातपाय ठेवून डायरेक्ट पाण्यात जायचं तो आपल्याला बाहेर काढणार. तुमच्यासोबत आता तुमचा जो असणारे गाईड तोच तुमचा आता देव समजा. देव पावणार आहे आम्हाला. पाण्याच्या आत बघ 12 वाजले देव पावणार आहे आम्हाला खालती. पाण्याच्या आत खालीवर होते म्हणतो. फील लाईक वॉमिटिंग. असं वाटलं काका? मासोळी कशी होती खाले? मासे वेगवेगळ्या कलरचे आहेत आणि छान मासे आहेत बघण्यासाठी. पूर्ण आपल्याला क्लिअरिटी दिसते खाली. आणि श्वास आहे ते आपल्याला तोंडानं घ्यायचंय. तोंडानं सोडायचं. आणि तोंडानं फक्त आतमध्ये ती काय किट देतात ती दातामध्ये जाम धरायची म्हणजे लूज सोडायची नाही. आणि तोंडाने श्वास घ्यायचंय बस. आणि डोळ्याला आपल्याला ती दूर. आता आपलं आलेलं आहे मासे वेगवेगळ्या प्रकारचे डाईंग आहे आता.
आता आम्हाला क्लासेस दिले ते माझा काढायचा त्याकडे देऊन टाका नंतर चालू जाय व्हिडिओ आपला आता बघा कसं काय काय नाही सगळे व्यवस्थित आहे काय चला कुठं आहे बघा इथे बघा आता जायचं कमरेला बांधतात बघा वेट लावलंय वेट इथं आलं जायला त्यामुळे मला वर हे वेट लावतात तोंडातून ते घेऊन आणलं याला आता बघा आमचं झालेलं आहे स्कुबा डायव्हिंग सगळ्यांना आपण खूप एन्जॉय केला आम्ही आधी थोडी भीती वाटली आम्हाला नंतर त्यांनी गाईड चांगलं केलं आम्हाला आणि ते बोलले काय त्यांनी घाबरू नका थोडीशी वाटेल पण अभिमान वाटेल तोंडाने आम्हाला श्वास घ्यावा लागला हे बघा आमचं आता हे सोडून द्या तुम्ही डायरेक्ट आमच्या स्कुबा डायव्हिंगचा आता व्हिडिओ बघा बघा पाणी एवढं क्लिअर आहे मासे गायब झाले हे बघा मासे बघा इथे मासे दिसत असतील बघा बघा आम्ही स्कुबा डायव्हिंग करून आल्यानंतर कोकम सरबत घेतले आम्ही सगळ्यांनी चिल्लो व्हायला थोडा रिफ्रेशमेंट घेतले सगळ्यांनी कोकम सरबत घेतलाय माझी संपली घेतला पटपट करून टाकला मला ताण लागला एवढी बरं वाटतं बाई खूप बरं वाटतं बाई कोकम सरबत प्यायला रिफ्रेशिंग आता आमची लास्ट ॲक्टिव्हिटी पॅरासेलिंग राहिली ती आता करूया आपण बोट आल्यावर बोटची वाट बघतोय आणि जर तुम्हाला मी सांगतो एक जर आपल्या स्कुबा डायव्हिंग करायचं तारकर्लीला जरा तिथे थोडं बेटर आहे ठीक आहे म्हणजे इथे पण ठीक आहे तारकर्लीला चांगलं आहे त्यांचे कॅमेरे म्हणजे क्लिअर आहे थोडं जास्ती डीप घेऊन जाते बघा इकडे कॉस्टिंग पण जास्त कॉस्टिंग जास्त आहे ना तारकर्लीला कॉस्ट थोडी जास्त आहे फक्त 1100 रुपये आणि इथे तर 700 रुपयामध्ये तुम्हाला ओव्हरऑल सगळं भेटून जाईल 5 ॲक्टिव्हिटी परत एकदा 1000 रुपयामध्ये सगळं भेटलं जाईल तुम्हाला आता हां ॲक्च्युली आम्ही इथे जे काका होते ते आमच्या थोडे ओळखीचे होते म्हणून त्यांच्यानुसार आम्ही आलो त्यांच्या थ्रू आलो त्याच्यामुळे थोडं डिस्काउंट भेटलं पण इकडे पर पर्सन 1000 रुपये चार्ज घेतला जातो तुम्ही जर म्हणजे जर आम्ही राहिलो त्या होमस्टे किंवा हॉटेलमध्ये राहाल ना तरच तुम्हाला म्हणजे 700 भेटेल ना त्या 1000 रुपये आहे ठीक आहे ओके भाई आपला भाई जा रेला है पॅरासेलिंग के आगे जीते ताई वरती गेली काय भाई ताई एक नंबर हात कर भाई उडायच्या आधी कसं वाटायला लागलं हिरो नको बनून जाऊ केस सभा आता बस आम्ही आलेलो आहेत आता पॅरासेलिंगला
भाऊच आपल्या सुरुवात करतोय. भावाला आम्ही लटकवल्या, पहिला मान दिला भावाला. आणि छातीत दडदड होते, छातीत दडदड. बकरा बघायला आम्ही पहिला मीच बकरा बनतो कधी पण. स्कुबा डायव्हिंगला पण आता. आणि आम्ही जरा एक्स्ट्रा पॅकेज घेतलेलं आहे, बघू. बघा असं आहे. डुबू डुबू पडत नाही कांदा पायात पूर्ण लाक असतो. ओके. एकदम निळं पाणी आहे. किनाऱ्यावर थोडासा हिरवा पाणी आहे. इथे क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे, एकदम निळं. नाही पडत. नानांना खूप भीती वाटते फोन पडायची, पण आम्ही फिअरलेस आहे. वी आर फिअरलेस भाई. एक केला तर दोन येते. दोन. शाबाश. विनोद कांबळे साहेब. विनोद कांबळे साहेब. 2 बच्चे हम लोग सुबह से आए इधर और हम लोग फुल ऑन एंजॉय किया है. अभी हम लोग हे नावाचा आता इकडं आम्ही माशा पकडून घेऊन जाणार आहोत. मछली मासे मोठे जाऊन इथंच आम्ही कापून खाणार आहोत. काढून बनवून. तुम्हाला काय आवडतं ते सांगा काहीच कमेंट मध्ये. आज आपण केली आहे पॅराग्लायडिंग. काय असेल ते आम्ही आता करून आलो. आता आमचा भाऊ आलाय. एवढे जंप मारलेत त्यांनी, आयुष्यात कधी मारले नसतील. आणि हा आमचा भाऊ आहे. सुपारी देऊन त्याची आम्ही सुपारी दिलेली. जंप त्याला एवढे मारले, त्याला आयुष्यात आठवले पाहिजे जंप. ते आम्ही असे जंप मारायला त्याला. आमचा पॅरासेलिंगचा एक्सपिरियन्स एकदम भारी होऊन गेला. एकदम भारी झाला. सुरुवातीला बळीचा बकरा मीच बनलेलो. माझी तर फाटली, पण नंतर आहे ना. पण त्या पॅरासेलिंग वाले एवढा आहे ना तो माणूस. पण हा आणि हे तिघांना आम्ही असं एवढा बुचकळवलाय ना. त्यांनी लेट डुबवला डुबवतच गेला. एवढा डुबवला बघा. आपल्या भावाला गरगरायला लागला. आता त्यांनी एवढा पुन्हा राग काढलाय बघा या दोघांनी. त्याला सांगून फरमाईश करून त्याला एवढा डुबवलाय त्यांनी. तो बिचारा गरगरलाय आता. तर बघूया आता आपण इथं आम्ही डुबक्या मारतो थोड्याशा आणि मग डायरेक्ट भेटू आता तारकर्ली. आम्ही आता बीचवर आलो. जेवायला थांबले. चिकन अंडी घेतली, भाकरी घेतली, त्याला झिंगा फ्राय घेतला, भाकरी. आता आम्ही फटाफट जेवतो. लगेच आपला खूप भूक लागली. आम्हाला प्लॅन बघा. संध्याकाळी आम्ही तारकर्ली बीचवर जाऊन आलो. माझ्या फोनमध्ये चार्जिंगच नव्हती राहिली, म्हणून मी काय त्या बीचचा हे नाही काढला, काय व्हिडिओज नाही काढले, काहीच ना. सनसेट बघायला भेटला. आम्ही जाऊन तिथे फक्त उड्या मारल्या. खूप मजा केली. जाऊन 2-3 तास तिथं पाण्यातच बसून राहिलेलो. आणि मग नंतर घरी आलो. आता तिथं होमस्टेवर मस्तपैकी आंघोळ वगैरे केली. आता चालू रात्रीचं जेवण करायला. बघूया आता रात्री आम्ही काहीतरी घेतो चांगलंच काहीतरी. नक्कीच काहीतरी. आता नॉनव्हेज खाऊन पण खूप कंटाळा आला सारखं. आणि तो माझा फोन पण लॉकर मध्ये आम्हाला ठेवायला लागला तिथे, म्हणून काय भेटला तर तारकर्लीचा काढायला. बघू जा आम्ही सकाळी गेलो तर नक्कीच दाखवेन तारकर्लीचा. नाहीतर मग आपल्या उद्या घरी जायचाच प्लॅन. बघा आता आम्ही इथे मार्केटमध्ये आहे हलवांच्या. तर इथे सगळे मसाले वगैरे काय नाही, काजू वगैरे घेतात. मग दाखवतो कसं आहे.
मासा नाही लावायचा, तांदूळ बिर्याणी आणि मसाल्याचं मिक्स करायचं, माशाला लावून म्हणजे आपण कालवण बनवतो. आपल्याला आता इथून जायचंय बीचवर. काय भाई मग आता काय घेतो? हे बघा काही स्पेशल मालवणी चिकन आणि मटन मसाला आणि हा स्पेशल मालवणी मच्छी मसाला दोन्ही पण आता घेतोय. जेवणामध्ये खाला चिकन बनवायला घरी तेव्हा चव एवढी अप्रतिम येईल ना तुम्हाला. मी बोलाल मला इकडे येऊन हा मसाला घेऊन अरे खतरनाक हे होईल. बघा अजून खूप साऱ्या व्हरायटी आहेत. काजू पण आहेत, आंबावडी आहे. भाव घेऊन चाललाय आपला काजू. भावाने आपल्या मस्तपैकी टोपली भरून शॉपिंग केले. मम्मी खुश होणार आहे घरी जाऊन त्याच्यावर. त्याची मम्मी खुश होणार आहे घरी जाऊन आणि माझी मम्मी खुश होणार. तू पण घे मम्मीला खुश कर काहीतरी. काय घेऊ नेक्स्ट टाइम मम्मी परत पाठवलं पाहिजे असं काहीतरी घे बाबा. परत काहीतरी घे. मम्मी बोलली पाहिजे का बाबू परत जा आणि घेऊन काहीच नाही बोलणार. आता इथून आम्ही भरपूर शॉपिंग केलेली आहे सगळ्यांनी. बरं आहे ना शॉपिंग दाखव भाई. हॅपी कस्टमर झाले आम्ही इकडे. आमचे आता इथे शॉपिंग केलेली आहे. आमचे ते जाणार आहेत आता, घेतलेले आहेत. आम्ही इथे हप्ता लावलेला आहे. काही पण घ्या, तुम्ही पण आलात तर इथे घ्या. मार्केटमध्ये हे चांगलं आहे, मार्केट फिरण्यासारखं आहे. विजय फूडवेअरच्या समोर मार्केटमध्ये भरपूर काय काय घ्यायला आहेत. तिथे येवा, तुमच्या घरी घेऊन जा. काय काय चांगलं चांगलं जे वाटेल ते. नानांनी तरी भरपूर काय काय घेतलं. काय बोलतो ऑलमोस्ट आता मार्केट 9:30 झाले तर इथं लगेच सपासप बंद होते सगळं. आपल्या घरकडनं आहे. आता बघू आम्ही नानांनी पिशवी घेतलं जायच्या दादा पिशवीत सगळं फेकणार आहे मी. चालेल ना? जाऊ दे आता हातात घेऊन जातो. विचारत चालेल असं पण. आणि मग नंतर ठेवतो घरी. आम्ही आता एक मस्त छान अशा ठिकाणी जाणार आहोत. पेट पूजा पण करणार आहोत आणि मग आम्ही परत जाऊया आराम करायला आमच्या रेस्ट हाऊसला. तर भेटूया डायरेक्ट आता रात्री जेवताना. मंदिरात आलेली आता अस्सल मालवण हे असतं. हे सगळं बघायला भेटतं आणि आपल्या इकडे कुठे असं बघायला भेटत. असे छोटे छोटे रस्ते बघायला भेटतात. ते फक्त इथेच बघायला भेटतात. सुंदर सुंदर लाकडाची घरं, कौलारू घरं हे सगळं बघायला भेटतं. जास्ती लोकांचे तर जांबा दगडाची आणि ह्याचीच घरं आहेत लाकडाची. एवढ्या वर्षामध्ये पहिल्यांदा असा एक्सपिरियन्स घेतोय काही. फर्स्ट टाइम अशी घरं बघतोय. आणि हे रस्ते बघा, आपल्या मुंबईचे रस्ते बघा आणि हे रस्ते बघा. गोव्याला जाण्यापेक्षा इथं या, हे खूप चांगलं आहे तसं पण. आणि एन्जॉय करायचं. एन्जॉय सगळीकडेच आहे गाईज. तुम्ही फक्त गोवा फक्त ओव्हररेटेड, खूप जास्ती महाग पण आहे. असं इथं नाही. आणि इथं वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी पण आपण बघितल्या स्वस्तात होतात. एकदम ॲव्हरेज. गोव्याला तर 3-4 हजारात तुमचं फक्त 1-2च होतील राईड असं आहे. इथं तुम्हाला 1000-मध्येच 1000-2000 पूर्ण पॅकेज भेटून जातो. प्लीज या इकडे ते या. आणि इकडचा समुद्र पण भारी आहे. आणि गाईज कसं कोकण आहे. कोकण म्हटल्यावर कोणता तुम्हाला काय हे येणार काय बोलतात आपण त्याला कंटाळा पण येणार नाही. येणार नाही. तुम्ही ऑब्जेक्शन सुद्धा काही घेणार नाही. कोकणात का चालू कोकण बोलल्यावर पहिला सॉरी गाईज मी मध्ये बोलतोय. पण आज एक पर्सनल एक्सपिरियन्स सांगायचं मला खूप असं मनापासून वाटतंय. आम्ही स्कुबा डायव्हिंगला जेव्हा गेलो होतो ना त्यावेळेला स्कुबा डायव्हिंग ॲक्टिव्हिटी करताना मला थोडी भीती वाटली. आणि भीती वाटल्यानंतर त्यांचं होतं असं की तुम्हाला जर भीती वाटली तर तुम्ही असं अप करून आम्हाला सिग्नल द्या म्हणजे आम्ही तुम्हाला वर काढू. आणि सेम तेच झालं. मला भीती वाटल्यामुळं मी घाबरलो आणि असं मी अप केलं त्यांना. त्या दादाने मला वर काढलं आणि नंतर मला विचारलं काय झालं म्हणजे असं तुम्ही सिग्नल दिला. तर मी सांगितलं की मला भीती वाटली आणि मला नाही करायचं. म्हणजे मी तर लिटरली म्हटलं की मला नाही करायचं. ठीक. तर मग त्यांनी मला समजवलं की असं करू नको, तू एन्जॉय कर ना, मी आहे ना. तर त्यावेळेला मला त्यांनी मोटिवेट केलं ती ॲक्टिव्हिटी करण्यासाठी. तर ही बात मी मनापासून त्यांचं थँक्यू बोलत. आणि ही तुम्हालाही सांगतो की खूप केअरफुल असतात ती लोक. हेच आहेत कोकणातली साधी बोली माणसं. आणि ह्यात बघायला मिळालं. हे आता समजलं खरंच आहे असं. म्हणजे मी ऐकलं होतं बनावट पण नाही आज मला प्रत्यक्षात अनुभव आला ह्या गोष्टीचा. तर मी लिटरली थँक्यू बोलतो. याला मग आम्ही जेवण झालेले आमचं आता मस्तपैकी जेवलो. आता हे बघा आम्ही इथेच आहेत. सी शोरला आहोत आम्ही बीचवरतीच. बीचच्या जरा बीचवर ते जातात रात्री. दांडी बीचच आहे ना. बीचवरच आहे बघा. आम्हीच आहेत फक्त तिघच आहेत आम्ही. बघा आम्ही तिघच आहेत आणि शांतता आणि बघा फक्त पाण्याचा आवाज येतो बस.
आहे तेवढे फक्त बीचवर, बाकी सगळं बघू कोणच नाही. काय बोलतो तो? खूप छान वाटतं असं आपण एकटेच बीचवर असतो आणि हा असा पाण्याचा आवाज आहे. तर इथे आता आरामात आम्ही बसून राहणार थोडा वेळ आणि मग आपल्या रूमवर जाणार आणि मग आपण डायरेक्ट व्लॉग उद्या करूयात कंटिन्यू. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे आमचा घरी जायचा दिवस. आत्ताच आम्ही थोड्या वेळा आधी उठलो मस्तपैकी, आंघोळ वगैरे केले, रेडी झालो आता घरी जायला. आज आमचा समाप्तीचा दिवस आहे. आम्ही आता रूम देतो त्यांना, यायचं आहे त्यांच्याकडे. इकडे स्टे करत होतो तिकडनं आणि आज परत आमच्या परतीच्या मार्गावरती जातो आहे. तर भावाला दुःख होतंय खूप की आता कारण की अशी माणसं भेटणं नशिबातच असतं. कोकणची माणसं साधीबाई बोलतात, नशिबवान आहोत आम्ही की आम्हाला अशी माणसं भेटली. आपल्या नानांनी काल सांगितलं सगळं आपल्याला, त्यांना खूप आवडलं. आता इथे जाताना पण किती रड रडायचं जायचे नाही तर म्हणजे खूप एन्जॉय भावनिक झालीत सगळे. भावनिक झाले खूप. ह्या होमस्टेवाल्यांनी पण खूप कोऑपरेट केलं. होम असं होतं म्हणजे का आम्ही आमच्या घरी चालू असंच वाटत होतं आम्हाला. कुठलं रिस्ट्रिक्शन नव्हतं, काही नाही. प्रॉपर त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. आपण कधी आलात तर इकडेच या नक्की स्टेला. मस्त त्यांनी तशी प्लॅन करून दिली. त्यांनी स्वतःहून सजेस्ट केलं की तुम्ही यांच्याकडे बुक करा तुमचं पॅकेज आणि त्यांनी ते तुम्हाला याचा नंबर देतो डिस्क्रिप्शनमध्ये, हां आला तर नक्की चेक करायचं. नक्की या गाईस. शीतचंद्र रेस्ट हाऊस होमस्टे मालवण स्टेशन समोर. मालवण स्टेशन, बस स्टेशन, बस स्टॉप. सॉरी गाईस, बस आम्ही स्टॉप. तुम्हाला ॲड्रेस सगळं देतो मी ॲड्रेस तुम्हाला. बट खरंच खूप सुंदर वाटलं. आता रूम आम्ही सगळा केलेला नीट का आहे, केला आहे? नीट करून ठेवलेला आहे. आता निघतो आम्ही. सगळं नीट केलेलं आहे, आता निघतो आम्ही. चला मग आता रस्त्यात कोणते जर आपल्याला काय प्लेस भेटले तर तिथे आपण जाऊ, नाही तर डायरेक्ट मला हे आवडलं आपलं. हे बघ चलो. आपलं हे काय नाही, आपण असं हे बघा आपल्या होमस्टेची विहीर बघा इथे आहे, साईड बघा. इथे प्रत्येकाच्या इथे अशी विहीर असते. आलेत आता दुसरे राहायला आलेत. सकाळचा तुम्ही बघून घ्या बघा, असा दिसतो काही. एवढा मोठा आता होमस्टे आहे हा. आरामात तुम्हाला जागा मिळून जाईल इथे. सो इथे चेक करा तुम्ही हा होमस्टे, नक्कीच तुम्हाला पण आवडेल आणि बजेट फ्रेंडली पण आहे. बघा आम्ही आता रस्त्यात ना जरा गाडी थांबवली. बघा आम्हाला काय भेटलं, काजू भेटले. काजू आपण हे बघा, हे बघा हे निघतील का? हो. अरे मग काढून घ्या. एवढे सगळे आम्हाला काजू भेटलेले आहेत. चालू आहे काजू. आम्ही थांबलो इथे रस्त्यात, थोडा साईडला गाडी लागली बघितलं, एवढे काजू पडलेले भेटले. हे कोणाच्या मालमत्तेचे नाहीत. हे बघा आम्ही पाडलेले नाहीत, पडलेले आहेत ते आपण उचलू शकतो आरामात. हा, हे जर तुम्ही naturally- पाडणार तर इथे पंचायत लगेच बसते, म्हणून म्हणून पडलेले भेटले डायरेक्ट घुसला, काय नाही, हा विषय आणि नाही. जर उचललेत तरी पण सांगून घ्या. हा आता इथे कोणाचे नाही मालमत्तेचे म्हणून आम्ही घेतले. चला मग बघा आता हे मस्तपैकी घेऊन जाणार, खाणार आम्ही. हेच आहे आपला कोकणचा मेवा. तर मित्रांनो हाच होता आपला आजचा मालवणचा ब्लॉग. हो बरंच काही बघायचं राहिलं, तारकर्ली बीच, सिंधुदुर्ग आणि अजून बरीचशी ठिकाणं बघायची राहिली, पण ते आपण नंतर कधीतरी कव्हर करूयात. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच ट्रॅव्हल स्टोरीजसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.